वेलकम टू M&M ब्राइट इंग्लिश मीडियम स्कूल, जहां आपको क्वालिटी एजुकेशन, क्वालिफाइड और डेडिकेटेड टीचर्स, सेफ और सपोर्टिव एनवायरनमेंट के साथ मिलेगा। इस्लामिक कल्चर और बच्चों के माइंड और फिजिकल ग्रोथ के लिए मल्टीपल एक्टिविटीज। बिल्डिंग अ प्रॉस्परस कम्युनिटी, इंस्पायरिंग अ बेटर फ्यूचर। पुराणाला कामठी में आपका स्वप्न घर अब हो रहा है संभव। आओ जीवन के ख्वाब को सच करें। हमारे पास आपके लिए स्थानिक प्लॉट हैं। यहाँ आपको मिलेगा सीमेंट सड़कें जिनमें पेवर ब्लॉक्स लगे हैं, अंडरग्राउंड इलेक्ट्रिफिकेशन, विकसित बागवानी और ओपन एयर जिम। सपनों का घर अब होगा संभव, क्योंकि ये है आपके बजट के अंदर। आमचे नेते प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब यांच्यावर केलेला आहे त्या आरोपाचं खंडन करण्याच्या उद्देशाने इथे ही प्रेस आयोजित करण्यात आलेली आहे। त्या खंडनाकरिता इथे उपस्थित आमच्या तालुक्याच्या महिला आघाडीच्या अध्यक्ष प्रांजलताई वाघ, कामठी तालुक्याच्या महामंत्री कार्यमोरेताई आणि काळेताई इथे उपस्थित आहे। हे आपल्या समोर सर्व विषय घेणार आहे, त्यामुळे मी त्यांना अशी विनंती करतो की त्यांनी या विषयाचं सविस्तर आपल्या समोर माहिती द्यावी। सर्वांना नमस्कार, माझे नाव प्रांजल राजेश वाघ। प्रस्तावना तुम्हाला दादांनी सांगितलेलेच आहे। मला सांगायचं आहे की 19 ते 22 जुलै या 4 दिवसामध्ये अनुक्रमे 67.80 भिवापूर तालुका, रामटेक नगरधन हातोडी रस्ता पूर्णतः बंद, त्यानंतर उमरेड परिसरात पहिल्यांदाच अतिवृष्टी। हे सगळं असताना अख्ख्या विदर्भामध्ये जवळजवळ 22 जुलैपर्यंत 540.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। 21 जुलै दिवसभरात 364 मिलीमीटर पाऊस पडला। अख्ख्या नागपुराची झोप उडाली। त्यामध्ये एनडीआरएफच्या सगळ्या टीमनी पोहोचून सगळी व्यवस्था केली आणि सोबत प्रशासनही त्या ठिकाणी उपस्थित होतं। असं सगळं असताना सगळीकडे हाहाकार ज्यावेळी माजला होता, त्यावेळी आमच्या सन्माननीय महिला बालकल्याणाच्या सभापती सौ अवंतिकाताई लेकरुवाळे यांची जी ओळख आहे ती समाजकारणातून राजकारणामध्ये यांनी प्रवेश केलेला आहे। पण आता मला असं वाटतं की यांच्या डोळ्यावर अगदी राजकारणाचाच चष्मा पडलेला आहे। सगळीकडे हाहाकार असताना मॅडमनी सगळीकडे सांगायला सुरुवात केली की या भागामध्ये पाणी अडते, याच भागामध्ये सगळी समस्या आहे। आता ही समस्या का, याचे काही मुद्दे आहेत। पूर्वी असं होतं की घराच्या बाजूला काही मोकळी जागा असायची, त्या ठिकाणी पाणी जमिनीमध्ये मुरायला मदत व्हायची। आता काय होतं की 30% पाणी हे फक्त जमिनीत मुरलं जातं आणि 70% हे पाणी आहे ते वाहून जातं। वाहून जाण्याचं कारण आणि तुंबण्याचं कारण असं आहे की काही ठिकाणी लेआउट पडलेले आहेत आणि त्यांचा परस्पर उतार एकमेकाच्या विरुद्ध दिशेने आहे, त्यामुळे ते पाणी त्या ठिकाणी साचलं जातं। इतकी भयंकर परिस्थिती असताना मॅडमनी त्या ठिकाणी लाईव्ह करून हा सगळा दोषारोपण ते आमचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि आमच्या सन्माननीय आमदारजी श्री टेकचंदजी सावरकर साहेब यांच्यावर त्यांनी अगदी प्रश्नांचा धडाकाच लावला की हाच का तो बीजेपीचा विकास, हीच त्यांनी ती भाड्याची लोक ठेवली। सन्माननीय मॅडम, मला तुम्हाला सांगायचं आहे की बीजेपीला अजून तरी भाड्यानं लोक ठेवायची गरज पडलेली नाहीये आणि ही जी आपली शब्दरचना आहे ही संविधानिक नाही। किमान आपण शब्दरचनेचा वापर जरा योग्य पद्धतीने केला तर बरं होईल। आता मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत। 29 डिसेंबरला बिडगाव परिसरामध्ये बहीण भावाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाला। अर्थातच तो मृत्यू दुर्दैवी होता, आम्हालाही खंत आहे त्याबाबत। पण त्या प्रकरणामध्ये आपल्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला का, तर आपण त्यावर चिथावणीखोर भाषण दिलं। तुमच्या भाषणामुळे लोकांनी तो ट्रक जाळला, त्या ट्रक ड्रायव्हरची हत्या करण्यात आली, म्हणून तुमच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला आहे। 2 जुलै रोजी लाडकी बहीण योजना शासनाने काढली। आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या की जर महिला गर्भवती झाली तर बाळ यायला पण 9 महिने तिला वाट पाहायला लागतं। जर GR आला तर सेकंड याच्यामध्ये तुम्ही लगेचच फेसबुक लाईव्ह मध्ये बोलताय की ही जी योजना काढलेली आहे शासनाने फक्त आणि फक्त हे राजकारणासाठी आहे, मत घेण्यासाठी आहे। मॅडम, मला तुम्हाला सांगायचं आहे, कागदपत्राच्या त्रुटी आपण सांगितलं, महिलांना आपण त्या ठिकाणी चुकीची माहिती दिली की हे सगळं खोटं आहे किंवा असं काय होणार नाही। पण त्याच नंतर लगेच 13 जुलैला आपण स्वतः या योजनेचा कॅम्प घेतला। मॅडम, हा दुतोंडीपणा कशासाठी, याचं मला आपल्याकडनं उत्तर पाहिजे आहे। तिसरं मला सांगा, 12 फेब्रुवारी रोजी गारपीट झाली, तुम्हाला शेतकऱ्यांची कळकळ आहे, तुमचा असायलाही पाहिजे, आम्हाला पण आहे।
12 फेब्रुवारीला गारपीट झाली. त्या गारपिटीमध्ये चणा, ऊस, गहू यासारख्या पिकांचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांचं बरंच त्या ठिकाणी नुकसान झालं. आपण मागणीही केली की यांना पीक विम्याचे पैसे पटकन मिळायला पाहिजे. आम्ही आपलं समर्थन करतो, पण सोबतच काल आणि परवा जे वारेगाव मध्ये आपण त्या डॅम मध्ये बघायला गेलात आणि थोडीशी राख त्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये गेली. आता महिला बालकल्याण सभापती म्हणून आपण एका जबाबदार पदावर ज्या अर्थी आहात, आपली कलेक्टर साहेबांसोबत ज्या अर्थी ओळख आहे, तर या शेतामध्ये पीक होत नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यासाठी आपण पर्यायी व्यवस्था काय केली की सारखं त्या ठिकाणी जायचं आणि डॅमचे प्रश्न उकरून काढायचे. ज्या ठिकाणी राख आली त्या ठिकाणची जमीन राठ झाली, मला मान्य आहे, पण आपण पर्यायी व्यवस्था करून त्या शेतकऱ्यांना दुसरं पीक घेण्यासाठी भाग पडलं का? त्या ठिकाणी बांबू प्लांटेशन किंवा मोहगनी सारख्या वृक्षांची आपण लागवड करू शकतो याची आपण माहिती काढली का? की फक्त आणि फक्त प्रत्येक प्रश्नावर आपण राजकारण करण्याचं ठरवलेलं आहे. आता मला परत आपल्याला बोलायचं आहे की इतकं हिताचं जर तुमचं सरकार आहे, तर या हिताच्या सरकाराचे सन्माननीय माजी आमदार साहेब जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी का तुरुंगात जाऊन आलेत किंवा का त्यांनी तुरुंगवास केला? हे सगळं असताना या आमदार साहेबांची आमदारकी रद्द झाली आणि आपण एखादे गडकिल्ले जिंकल्या त्या ठिकाणी गेलात आणि स्वागत सत्कारांना त्यांना पुढे घेऊन आलात आणि त्याच कार्यकर्त्यांवर गुन्ह्याची नोंद झाली. हे काय चाललंय मॅडम? इकडे तुम्ही शेतकऱ्यांसाठी कळवळा दाखवताय आणि इकडे या शेतकऱ्यांच्या घामाचे रक्ताचे पैसे तुम्ही त्या ठिकाणी बुडवत आहात. हे अजून आमच्यापर्यंत म्हणजे माझ्यासाठी बुद्धीला पटण्यासारखं नाहीये. आता आपण वळूया सावनेर विधानसभा क्षेत्राच्या विकासाकडे. त्या ठिकाणी 4 नगर परिषद आहेत. कळमेश्वर आणि सावनेर मध्ये मोठ्या प्रमाणावर MIDC आहे, WCL आहे, औष्णिक विद्युत केंद्र आहेत. खापरखेडा असून इतकं सगळं असूनही त्या ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण इतकं जास्त का आहे? शेती विषयात त्या ठिकाणचे प्रश्न सुटलेले नाहीत. ज्या ठिकाणी 7 डॅम असूनही 50% हे क्षेत्र कोरडवाहू आहे. याचं कारण जर आपल्याला जरा कळलं तर बरं होईल. आणि त्या ठिकाणच्या शिक्षण व्यवस्था मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. तिथं आपण कशा प्रकारे नव्यानं करू शकतो यासाठी या विषयावर आपण जरा बोलूया का काही? आता हे इतके सगळे प्रश्न असताना आमच्या सन्माननीय ताईंना एकच विनंती आहे की कुठल्याही प्रकारची शहानिशा केल्याशिवाय फक्त आणि फक्त लोकांची दिशाभूल करण्यासाठी जे आपण फेसबुक लाईव्ह चालत आहात त्याची पण जरा न्याय जर तुम्ही का दिलात तर योग्य राहील. आणि सर्वात महत्वाचा एक मुद्दा आता सुटलेला आहे तो महिला बालकल्याणच्या घोटाळा प्रकरण. त्या प्रकरणामध्ये जवळजवळ 11 CDPO या महिला होत्या, त्या आज घरी बसल्या. आज आपण इतक्या सक्षम आहात, इतक्या हुशार आहात, पुढची तयारी तुम्ही करत आहात, आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत आहेत. जर तुम्ही एवढं सगळं लक्ष कामठी आणि मौदा विधानसभेवर देण्याऐवजी तुम्ही तुमच्या जे डिपार्टमेंट तुम्हाला मिळालंय तिथं दिलं असतं तर इतका मोठा गोळ झाला नसता. त्यामुळे तुम्हाला विनंती आहे की काही थोडंसं लक्ष तुम्हाला जे पद मिळाले आहे त्या पदाकडे दिलं तर बरं होईल. धन्यवाद. नमस्कार, मी मंगला मनीष कार्यमोरे, भारतीय जनता पार्टी तालुका महामंत्री, कामठी तालुका महामंत्री आणि माजी सरपंच. गेल्या 21 जुलैला 20 आणि 21 जुलैला जी अतिवृष्टी झाली कामठी मौदा विधानसभा क्षेत्रामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जी पूर आला आणि ती पूर परिस्थिती निर्माण झाली, त्या अनुषंगाने आमच्या प्राध्यापक अवंतिकाताई लेकुरवाडे यांनी जो लाईव्ह व्हिडिओ टाकला आणि त्या अनुषंगाने आमचे जे सन्माननीय प्रदेशाध्यक्ष आहेत चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि आमचे आमदार टेकचंदजी सावरकर साहेब यांच्यावर जे अवंतिकाताई लेकुरवाडे यांनी आरोप प्रत्यारोप केले, त्या संदर्भात मी ताईंना व्हिडिओच्या माध्यमातून काही प्रश्नांचे उत्तर मागितले आणि त्या अनुषंगाने बोलली. तर ताईंनी दुसऱ्याच दिवशी लगेच लाईव्ह व्हिडिओ टाकून वारेगाव येथे जाऊन त्या शेतावर जाऊन तिथे भारतीय जनता पक्षाने काही भाडोत्री ठेवलेले आहे, छोटे छोटे व्हिडिओ बनवून FB वर टाकवायसाठी असं आरोप केलेला आहे. आणि त्यानंतर सरपंच पदावर असून सुद्धा ज्यांना गावाच्या समस्येची जाणीव नाही त्या देशाच्या आणि राज्याच्या राजकारणावर बोलतात असं ताई बोलल्या. तर ताई मला एक सांगायचं आहे, आम्ही सरपंच आहोत हा काही आमचा गुन्हा नाही आणि सरपंच पदावर राहूनच माणूस प्रत्येक व्यक्ती गावाच्या समस्या तळागाळातील व्यक्ती आणि गरीब गरजूंपर्यंत जाऊन त्यांच्या समस्या काय आहे ते जाणून घेऊ शकतात. ताई तुम्हाला मला एक सांगायचे, तुम्ही तर कधी सरपंच पदावर राहिलात नाही, तुम्ही डायरेक्ट जिल्हा परिषदेमध्ये महिला आणि बालकल्याण सभापती झालात, तर तुम्हाला ह्या गावाच्या समस्येची काय जाणीव राहणार आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि सरपंच पदावर राहून माणूस जे काम करू शकतो आणि प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत सरकारी ज्या योजना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो.
ते काम तुम्ही करू शकत नाही. तुम्ही फक्त शेतावर जाऊन किंवा जिथं आपत्ती आलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मला ताई तुम्हाला सांगायचे आहे की आमच्या भारतीय जनता पक्षाला कोणत्याही व्यक्तीला भाड्याने ठेवायची किंवा किरायाने ठेवून व्हिडिओ बनवून टाकण्याची गरज नाही. कारण आम्ही भारतीय जनता पार्टीचे खंबीर कार्यकर्ते आहोत आणि आम्हाला आमच्या नेत्यांवर जर कोणी आरोप प्रत्यारोप करत असेल तर त्यांना प्रत्युत्तर देण्याची आम्ही प्रत्युत्तर त्यांना देऊ शकतो. तर ताई मला तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही महिला आणि बालकल्याण सभापती आहात, तर तुम्ही इकडे तिकडे लक्ष न देता तुम्ही जर तुमच्या विभागाकडे जो भ्रष्टाचार झालेला आहे, जो घोळ झालेला आहे त्याकडे लक्ष दिलं तर बरं होईल. मला तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्याच विभागामध्ये तुमच्या 11 CDPO निलंबित झालेले आहेत आणि त्या CDPOनी जो घोटाळा आणि भ्रष्टाचार झालेला आहे, साहित्य न पुरवता जे देयके काढण्यात आलेली आहे किंवा बिले जी काढण्यात आलेली आहे त्यावर तुम्ही बोललात तर बरं होईल. तर मला असं वाटते की तुमच्या विभागामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि जे योग्य जे दोषी आहे त्यांच्यावरती कार्यवाही झालीच पाहिजे. मला असं तुम्हाला सांगायचं आहे. आणि ताई मला असं वाटते तुम्ही ठाम ठोकून सांगताय की मी जिल्हा परिषद मध्ये आहे, मी महिला बालकल्याण सभापती आहे आणि मी नागपूर जिल्ह्याची आहे. तर ताई मला तुम्हाला सांगायचं आहे की हो तुम्ही नागपूर जिल्ह्याचे आहेत, पण मला हे सांगायचं आहे की नागपूर जिल्ह्यामध्ये फक्त कामठी विधानसभाच येत नाही तर नागपूर जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा येतात, त्यावर सुद्धा तुम्ही बोलले पाहिजेत. खास करून त्यामध्ये सावनेर विधानसभा आणि काटोल विधानसभा सुद्धा येत आहे. तर मला असं वाटते की तुम्ही सावनेर विधानसभा आणि काटोल विधानसभेवर सुद्धा बोलले तर बरं होईल. तर ताई मला तुम्हाला सांगायचे आहे की आम्हा छोट्या कार्यकर्त्यांना छोटे न समजून तुम्ही असाल मोठे, पण आम्ही तुमच्यापेक्षा खूप छोटे आहे. पण आम्हालाही देशाचं आणि राज्याचं राजकारण कळतं, जिल्हा परिषद मध्ये काय होत आहे हे कळतं. आणि आता जिल्हा परिषद मध्ये तुमची सत्ता आहे, पंचायत समितीमध्ये तुमची सत्ता आहे. तर तुम्ही तुमच्या कार्यकाळामध्ये तुम्ही किती कामे करत आहात, तुमच्या सर्कलमध्ये किती कामे करत आहात आणि कामठी विधानसभेमध्ये किती कामं करत आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे. आणि ताई मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जिल्हा परिषद मध्ये राहून जर तुम्ही महिला आणि बालकल्याण विभागाकडे जर जास्त लक्ष दिलं तर तुमच्यासाठी बरं होईल. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे. नमस्कार, मी लतेश्वरी ब्रह्माजी काळे, बचत गट अध्यक्ष, नागपूर जिल्हा. आज आम्ही इथे पक्षाच्या ज्या पदाधिकारी इथे महिला बसलेल्या आहोत. आम्ही सगळ्यात आधी सौ अवंतिकाताई लेकुरवाडे यांचा निषेध करतो, कारण की त्यांनी आमच्या पक्षावर आणि आमच्या नेत्यांवर जे आरोप केले ते पूर्ण चुकीचे आरोप त्यांनी केलेले आहेत. बघा कसं असतं ना, तुम्ही एक महिला आहात ताई आणि आम्ही सुद्धा, तुम्ही तुमच्या पक्षाच्या उत्कृष्ट महिला आहात, आम्ही आमच्या पक्षाच्या छोट्या मोठ्या कार्यकर्ता आहोत. पण आम्हाला कळतं की महिलांचा कसा एक आदर ठेवावा लागतो. तुम्ही जो शब्द वापरला आमच्या मंगलाताईंबद्दल तो खूप चुकीचा विषय वापरला आणि त्या काही कुठे चुकीचे बोललेल्या नव्हत्याच. गोष्ट ही आहे की तुम्ही जो विषय केला की नैसर्गिक आपत्ती आली आणि त्या नैसर्गिक आपत्तीवर आल्यावर जे त्रास सगळ्या जिल्ह्याला झाला, जवळपास नागपूर जिल्ह्यातच नाही तर गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, गडचिरोली जिल्हा आणि सर्व ठिकाणी ही नैसर्गिक आपत्ती आली. या नैसर्गिक आपत्तीला ना तुम्ही काही करू शकत ना आम्ही काही करू शकत. अशी नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आपण राजकारण करण्यापेक्षा जर की आपण समाजकारण केलं तर हे उत्कृष्ट असं असतं. आणि तुम्ही जे पाऊस ओसरल्यावर प्रत्येक ठिकाणी जाऊन जे कार्य केलं ते तो खूप उत्कृष्ट कार्य केले. पण आम्ही सुद्धा आमच्या पक्षाच्या महिला भर पावसात सकाळी 5 वाजेपासून आम्ही सुद्धा आमच्या गावात आम्ही जिथे कार्य करतो त्या ठिकाणी जाऊन आम्ही लोकांची मदत केली, लोकांच्या घरातून पाणी काढलं. हे आमच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं नाही, ही त्यांची शिकवण आहे आम्हाला की जिथे पण कुठे माणुसकीचा वापर करता आला तर तुम्ही प्रत्येक माणसाचा एक माणूस म्हणून त्याच्या कामात या. आणि तेच कार्य आम्ही सगळ्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. तर तुम्ही जे हे गलिच्छ राजकारण जे केलेलं आहे आणि आमचे माननीय श्री प्रदेश अध्यक्ष श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब आणि टेकचंदजी सावरकर साहेब यांच्या विकास कार्याला जे तुम्ही चुकीचे शब्द वापरलेत हे तुमचे खूप चुकीचे आहेत. याबद्दल तुम्हाला त्यांची माफी मागायला हवी. तुम्ही कामठी मौदा विधानसभा सोडून बाकीच्या ठिकाणी पण बघा, प्रत्येक ठिकाणी हानी झालेली आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. नैसर्गिक आपत्तीला आपण कुणीच काही करू शकत नाही. राजकारण करण्यापेक्षा जर की आपण समाजकारण करू आणि सगळ्यांच्या मदतीला येऊ
हाच आपण कार्य केले पाहिजे आणि असं गलिच्छ राजकारण सोडा ताई. समाजकारण कुठेतरी समाजकारण करा. आपण समाजकारणातूनच राजकारणात आल्या एवढंच मी बोलू शकते आणि तुमच्या या स्टेटमेंटवर मी स्वतः निषेध करते. नया फोन लेने के बारे में सोच रहे हो तो सीधे चले आइए ओमकार मोबाइल. यहाँ आपको मिलेंगे सभी ब्रांड्स के नए मोबाइल और वो भी 0% फाइनेंस के साथ और साथ ही पाइए सरप्राइज गिफ्ट भी. तो आज ही आइए ओमकार मोबाइल, गुजरी बाजार चौक, कावटी. इस वीडियो के प्रायोजक हैं सुरेश इलेक्ट्रॉनिक्स. अब अपने घर को बनाए स्मार्ट और सुविधाजनक. ले जाइए सभी ब्रांड्स के होम अप्लायंसेस, वो भी 0% फाइनेंस पर. हमारा शोरूम आज ही विजिट करें. बैंक ऑफ महाराष्ट्र के सामने कामठी.